आत्ताच हाती आलेल्या बातमीपत्रानुसार मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक्वा लाईन 3 ला पावसाचा फटका बसलाय। मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले असून मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसत आहे आणि पहिल्याच पावसामुळे मेट्रोची ही दैना झाली आहे। मस्जिद बंदर स्थानकात जलतरण तलाव झालेला दिसलाय। मध्य रेल्वेने फोडले बीएमसीवर खापर। मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे मोठे दावे केले होते, मात्र पहिल्याच पावसाने मुंबई महानगरपालिकेच्या नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे की काय? कारण 2 तास पाऊस पडल्यानंतर वडाळा, माटुंगा, सायन, हिंदमाता आणि अंधेरीतील मिलन सबवे या सखल भागात नेहमीप्रमाणेच पुन्हा पाणी साचलेलं दिसत आहे। तर दरम्यान रेल्वे मार्गावरील माटुंगा आणि मस्जिद बंदर या स्थानकांमध्ये ट्रॅकवरही तलाव सदृश्य स्थिती झाली आहे। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। याबाबत मध्य रेल्वेने अप्रत्यक्षपणे मुंबई महानगरपालिकेवर खापर फोडले आहे। गटारांमधून बाहेर येत असणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी आले असून मध्य रेल्वेने एक्स प्लॅटफॉर्मच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे। मुंबईत या मुसळधार पावसाच्या बातम्या आपण अशाच पाहणार आहोत। भेटू पुढील बातमीपत्रासह। नियोजित वेळेपूर्वीच पाऊस दाखल झाल्याने कोकम गेले कुजून। कोकणातील कोकम उत्पादक बागायतदारांचे आर्थिक नुकसान। तर 20 मे पासून पाऊस सुरू झाल्याने कोकमाच्या फळात पाणी जाऊन ते झाडावरून पडून कुजून गेले आहेत। तरीही बागायतदार वर्ग योग्य असलेली रतांबा घरी आणून कोकम तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत। एकंदरीत पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून कोकमाचा दर 400 रुपये किलो वाढण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेचे अधिकारी सुस्त नाही मस्त आहेत। नाले सफाई कामावर खासदार सुरेश म्हात्रे नाराज आहेत। तर पाहणी दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी सुद्धा बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडे पावसाळ्यातील नाले सफाईमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचे गाऱ्हाणे मांडले होते। मला स्वतः कळलं पाहिजे काय तुमचं दुकान नाही, तुम्ही राहत नाही, बरोबर आहे ना? त्याच्याबद्दल दुःख पण समजत नाही ना आपल्याला। तुम्ही समजून घ्या परिस्थिती काय आहे। आणि वर्षानुवर्ष कमिशनर बदलतो, खालचे अधिकारी तुम्ही इथून असता आणि तुमचंच याच्यात सगळं राहत असतो। स्पष्ट सांगू क्लीन करून सर वेल्डिंग येते परत वेल्डिंग करने ये पूरे ब्यूटी में कहाँ पे ऐसा प्रॉब्लम हो देखो बता तुम्हें और क्या देखो कमिश्नर साहब 2 साल के लिए रहते 3 साल के लिए आप लोग कितने सालों से आए बराबर है ना? ये पूरी ब्यूटी की जिम्मेदार है ना, ये सब आप लोग हैं जो यहाँ पे सालों साल है। आपको भी हर साल ठेका निकालना है, हर साल ठेके का जो सबको आपस में मिल बांट के लेना है, इसके लिए सब काम चल रहा है। एक बड़ा प्रपोजल क्यों नहीं बनाते? आज सगळीकडे ठाणा मुंबईत सगळीकडे असे प्रपोजल बनतात, निवडणुकीत का नाही बनवत? आणि तुमच्याकडे कोण भीक मागतो पैसे? ॲक्च्युअली आमचं काम आहे मोठे प्रोजेक्ट आणणे। द्या ना तुम्ही मला प्रोजेक्ट। जे असे चेंबर तुटलेले असतील आम्ही सर्वे केलेला सर। चेंबर प्रपोजल तुम्ही कराच, पण एकदाच असं प्रपोजल बनवा, ये लाइफ टाइम संपून जाएगा। सर 3 बत्ती का एक प्रपोजल बना, ये देखो जो 1970 ला तो स्लैब बनला, पानी पूरा 1984 यहाँ पे
यहाँ अभी आजू बाजू में पॉपुलेशन बढ़ी है, कुछ भी नहीं, क्योंकि यहाँ डेवलपमेंट का मैटर खत्म हुआ है अभी। ये भी एक 25 साल का आगे का एक ही बार प्रोजेक्ट बनाएंगे हर साल 5 करोड़ सोडाकडे प्रस्ताव पडला कधी पाठवले प्रस्ताव कधी पाठवले ते तर सांगा। वाटर डिपार्टमेंट यूनिवर्सिटी में वाटर डिपार्टमेंट वाले नहीं है ना सरफराज भाई है सरफराज है सरफराज पानी का ये अपना स्टॉम का किधर भेजिए कब भेजे इधर आ गया कब भेजिए पटना साहब का है साहब को बताओ ना साहब को कॉपी दो सेंट्रल गवर्नमेंट का फंड साहब लेंगे ना हम लोग थोड़ी कभी देंगे रेडी है DPR रेडी है ना। अभी मेरे को महानगर पालिका में कभी लेके आओ चलो बराबर है। पहले क्या हुआ क्या नहीं वो सुनना नहीं, ये करना है, ये सोच रखो ये करना ही है तो हो जाएगा। नहीं तो हर साल ठेकेदार भी लेगा आप भी लोगे, ये मेंटेनेंस थोड़ा बाजू रख सकते। देखो आप सालों साल यहाँ इतने साल में हमें कुछ रास्ता नहीं निकाला ना, पहले भी किसी एमएलए बोले भी नहीं। इसका क्या है एक ही बार एक प्रपोजल बनाना चाहिए, खत्म करना चाहिए। चलो ऑफिस ही आ रहे हम लोग पटना साहब है ना नाही महानगरपालिका सुस्त नाही मस्त आहे, कारण ऑलरेडी त्यांचं जे काय चालायचं ते सगळं चालू आहे। भिवंडी महानगरपालिका वर्षानुवर्ष आपण बघत आलोय, तर मी आज नाही बघत वर्षानुवर्ष बघत आलेलं आहे, कारण ह्या अधिकाऱ्यांना कोणी चाप लावला नाही। आणि मी सांगतो ना याच्या पुढे जर वेळोवेळी साफसफाई झाली नाही तर तिथला ठेकेदार, तिथला उपायुक्त, तिथला आरोग्याचा अधिकारी या सगळ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल। खरं म्हटलं तर या सगळ्या अधिकाऱ्यांनी एक चांगलं मोठं प्रपोजल बनवायला पाहिजे, ज्याच्यातून हा लाईफ टाईम विषय संपू शकतो। परंतु प्रत्येक वर्षी ठेका काढायचा, ठेकेदाराला काय मिळेल ते बघायचं, आपसात बाकी सगळे अधिकारी असतील, इतर लोक असतील, ह्या सगळ्यांची मिली बघत असल्यामुळं हे सगळे मॅटर सॉल्व्ह होत नाही। खरं म्हटलं तर हा मोठा विषय आहे, तर हा एक प्रपोजल मोठा बनवून आणि हे आम्ही केंद्राकडून आणायचे का राज्याकडून पैसे आणायचे हे आम्ही बघू ना। आणि म्हणून मी महानगरपालिकेचे उपायुक्त असतील सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही फक्त प्रपोजल बनवा, महानगरपालिकेत पैसा नसेल ना, कुठून पैसा आणायचा कसा आणायचा ते आम्ही बघू, परंतु एक प्रपोजल बनला पाहिजे। प्रत्येक वर्षी येऊन मी इथं पाहणी करणार नाही, माझं म्हणणं आज पाहणी केली याच्यात सगळ्या अधिकाऱ्यांशी तुम्ही सोबत राहा, सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक चांगलं प्रपोजल बनवू आणि ते प्रपोजल वरून पास करून ते काम साधारणतः पावसाळ्यानंतर कशा प्रकारे चालू होईल ही गोष्ट आपल्याला बघायची आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचा। लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं, या ठेकेदारांचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नुकसान होत नाही आणि म्हणून त्यांचं दुःख आता हे जिथं आपण गटर पाहिलं मी त्यांना तेच सांगितलं का इथं आजूबाजूला राहणारे लोक, मार्केटमध्ये येणारे लोक जरी तुमच्या परिवारातील नसले, तुमचे नातेवाईक नसले तरी ती सुद्धा एक भिवंडीचे नागरिक आहेत आणि या सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे ना। सीबीडी बेलापूरमधील टाटा नगरमध्ये पावसामुळे पाणी घरात शिरले असून टाटा नगर परिसरात गुडघाभर पाणी घरात शिरल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले। त्याचबरोबर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे।
रात्रभर पडणाऱ्या पावसाने कळंबोलीमधील घरात पाणी शिरले असून मुसळधार पाऊस आणि जोराच्या वाऱ्याने पनवेल आणि परिसराला झोडपून काढले आहे। तर अनेक ठिकाणी घरांचे नुकसान, अनेक सखल भागात पाणी शिरलेले पाहायला मिळत आहे। मुंबईसाठी पुढील 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे। काल तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून आज मुंबईत देखील पावसाचे आगमन झाले आहे। पुणे, सोलापूरमध्ये देखील मान्सून आज दाखल झाला असून मुंबईत आज हेवी रेनफॉल होणार आहे। पुढील 4 दिवस मुंबईत पाऊस, मुंबईसाठी पुढील 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, मान्सूनचा ऑनसेट आहे का, काय नेमका ट्रेंड आहे, मान्सून दाखल झालाय का, मान्सूनची परिस्थिती काय? ओके, काल तळ कोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे आणि आज तो मुंबईपर्यंत त्याचं आगमन झालेलं आहे। मुंबई, पुणे, सोलापूर आणि कर्नाटकाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशचा काही भागाबरोबरच ईस्टर्न नॉर्थ ईस्टच्या काही प्रदेशांमध्ये मान्सून हा दाखल झालेला आहे आज। तर ऑनसेट खूप लवकर झालाय का यावेळेस, आणि जर झाला असेल तर त्याची नेमकी कारण काय? ओके, यावर्षी जर बघाल तर जनरली आपण बघतो की मान्सून हा मुंबईपर्यंत 8 जूनपर्यंत येतो आणि यावर्षी तो नक्कीच त्याच्या निर्धारित जी वेळ आहे त्याच्या आधी आलेला दिसून येतो आणि त्याचे वेगवेगळे कारणं आहेत। जसं की आपण बघू शकतो की केरळात सुद्धा तो त्याच्या 8 दिवस म्हणजे त्याच्या 1 जूनच्या आधीच तो 24 मेलाच आपण तो केरळामध्ये आलेला दिसून येतोय आणि त्याचा प्रोग्रेस पण फास्ट असल्यामुळे महाराष्ट्रात पण तो त्याच्या निर्धारित वेळेच्या आधी आलेला दिसून येतोय। सर, पुणे जिल्ह्याचा विचार करता गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यातल्या दौंड, बारामती या भागात सर्वात अधिक पाऊस पडल्यामध्ये 13 मिली जर 24 तासात 14 मिली 24 तासात झाला तिथे पाऊस, तर काय सांगाल याची कारणं काय आहेत आणि पुणे जिल्ह्यात आज कुठला अलर्ट आहे? आज पुन्हा त्या सगळ्या भागात पावसाची शक्यता आहे का? हो, मागील 2 ते 3 दिवसांपासून आपण बघत आहोत की बारामतीमध्ये 24 आणि 25 तारखेला 130 मिलीमीटर पाऊस 24 तासांमध्ये पडलेला दिसून येतोय आणि 25 ते 26 आजपर्यंतचा जर पाऊस बघाल तर 49 मिलीमीटर तिथे पावसाची नोंद बारामतीमध्ये झालेली दिसून येते। येणारे 4 ते 5 दिवसांचा जर फोरकास्ट बघाल तर आज घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि प्लेन्स एरियाला येलो अलर्ट दिला गेलेला आहे। तर पावसाची जी इंटेन्सिटी आहे ती थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे, परंतु पाऊस हा कंटिन्यू राहण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे। रेड अलर्ट असेल तर या मान्सूनचा ट्रेंड कसा असणार आहे? महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ किंवा कोकण, हे पुढचा एक साधारण पुढचा काय आहे? ओके, येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपण मान्सून फर्दर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये, मराठवाड्यातील अजून काही प्रदेशांमध्ये त्याचा ॲडव्हान्स होण्याची शक्यता आहे आणि रेड अलर्ट आणि कोणता अलर्ट आहे त्याबद्दल तुम्ही विचारत होता तर कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि प्लेन आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर जे डिस्ट्रिक्ट्स आहेत प्लेन्सचे तिकडे येलो अलर्ट दिला गेलेला आहे। तर ऑरेंज अलर्ट जिथे आहे तिथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि येलो अलर्टच्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। येणारे 5 ते 7 दिवस असा हा स्पेल राहण्याची शक्यता आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचा जोर वाढलेला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या 24 तासामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सेंट्रल इंडियाबरोबरच महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे। सर, महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे? कारण हा केवळ पुणे जिल्ह्याचा नाहीये, महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी पेरणीला फटका बसलाय। शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? शेतकऱ्यांसाठी पुढचे 4 दिवस कसे असतील? पाऊस तर असणार आहे, जसं मी सांगितलं तर उघडीप होण्याची वेळ बघितली म्हणजे वाट बघितली पाहिजे आणि त्यानंतरच पुढचं नियोजन केलं पाहिजे असं सांगता येईल। कृषी विभागाने म्हटलंय की लवकर पेरण्या करू नका, तुम्हाला वाटतं का मध्ये पावसाचा गॅप होईल? काय असा अंदाज आहे की गॅप होईल त्यानंतर मान्सून येईल? सध्याचा जो पाऊस आहे तो पेरण्यासाठी आहे का नाही? येणारे 4 ते 5 दिवस तरी पावसात, जसं मी सांगितलं परत एकदा की पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर कंडिशन्सनुसार त्यांनी तो कॉल घेणं गरजेचं आहे आणि कृषी
विभागाने जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत किंवा कृषीविषयक जे काही सल्ले आहेत ते त्यांनी पाळले पाहिजे असं मी सांगेन. प्रमुख कारण म्हणजे सुरुवातीलाच तो तळ कोकणामध्ये म्हणजे काल तळ कोकणापर्यंत आलाय तो सुद्धा त्याच्या सरासरी तारखेच्या खूप आधी आलेला आहे आणि केरळात सुद्धा तो आधी आला होता. तर मेन म्हणजे की मान्सूनचा करंट आहे किंवा मान्सूनचे जे वारे आहेत ते स्ट्रॉंग ह्या वर्षी आपल्याला दिसून आलेले आहेत. त्याला वेगवेगळे कारणं आहेत. त्याच्यामध्ये मॅडन-जुलियन ऑसिलेशन्स म्हणून एक आहे. तर ते फेवरेबल होतं, जरी वीक असलं तरी ते 3rd आणि 4th फेजमध्ये होतं. तर ते एक कारण असू शकतं आणि मान्सूनचा जो करंट आहे किंवा मान्सूनचे वारे आहेत ते स्ट्रॉंग होण्यासाठी ते एक कारण असू शकतं. तर मुंबईचं काय स्टेटस आहे? आज सकाळपासूनच मुंबई जवळपास अर्धी पाण्याखाली गेली आहे. मुंबईसाठी काही स्पेल एक्सपेक्टेड आहे? येस, मुंबईमध्ये पण हेवी रेनफॉलची नोंद झालेली दिसून येते आणि जसं मी सांगितलं की मुंबईमध्ये ऑलरेडी मान्सून आज दाखल झालेला आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये सुद्धा मुंबईमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे, परंतु इंटेन्सिटी जी आहे थोडीशी कमी असेल. येस, 105% पाऊस आपण म्हणतोय, सरासरीपेक्षा जास्त असेल. पहिलाच स्पेल मोठा जर झाला तर सरासरी कदाचित वाढू शकते असं अंदाज आहे. जून ते सप्टेंबर हा जो महिना आहे, हे जे महिने आहेत त्यांना आपण मान्सून असं म्हणतो आणि जे काही आकडेवारी असते ते त्या जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसांचीच केली जाते. त्यामुळं आता जून ते सप्टेंबरमध्ये कसा पाऊस पडेल त्यानुसार त्याची आकडेवारी ठरवली जाईल. तर आता हा जो पाऊस मेमध्ये पडतो तर याचा काउंट आपल्याला जूनमध्ये मिळणार नाही. तर ते जे चार महिने आहेत त्याच्यामधला जो पाऊस आहे त्याच्यावर आकडेवारी ठरली जाईल आणि तसंही 4 महिन्यांचा पाऊस आहे तो 105 म्हणजे सरासरीच्या 105% असेल असं सांगितलं गेलेलं आहे. मुंबईसाठी पुढील 4 दिवसाचा अलर्ट नाही, म्हणजे कसं असतं की कन्सिस्टन्सीसाठी आपण जून ते सप्टेंबर असं हा जो ऋतू आहे त्याला ॲग्री, परंतु मान्सून पूर्ण कव्हर व्हायला जो जुलैपर्यंत जातो. त्यामुळं तो जो ट्रान्झिशन पिरियड आहे तो आपण जून ते सप्टेंबरच पकडला जातो आणि त्यामुळे त्याच्यामधली जी आकडेवारी येईल तीच कन्सिडर केली जाते आणि दिस इज बेस्ड ऑन लॉंग टर्म क्लायमेटॉलॉजीवर. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी 3 साधू हे पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी हे साधू पोहोचले होते. त्या मंदिराला आता पाण्याने वेढा दिल्याने हे साधू पुरात अडकून पडले आहेत. कुर्ला विद्याविहार येथे मध्य रेल्वेचा खोळंबा सर्व लोकल या दरम्यान हळूहळू पुढे सरकत आहेत, तर अनेक लोकल रुळावर उभ्या चाकरमान्यांनी लोकलमधून उतरून उड्या मारून रुळावरून चालणे पसंत केलेले दिसत आहे. मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली असून आता मंत्रालय परिसर देखील पाण्याने भरलेला दिसून येत आहे.